नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ॲडव्होकेट जाधव आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, माय लॉर्ड, मला नाही वाटत की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे काही बोलण्यासारखं असेल किंवा कुठला पुरावा असेल, आणि म्हणूनच माननीय कोर्टाला माझी विनंती आहे की आता तुम्ही तुमचा निकाल द्यावा. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही, त्यामुळे आता तुम्ही या केसचा निकाल द्यावा. आता या केसबद्दल तुम्ही विचार करावा. त्याचप्रमाणे अस्मिता दीक्षित यांनी माझे असशील सचिन दीक्षित यांच्यावर घरच्यांच्या दबावाखाली येऊन नको ती चिखलफेक केली, त्यामुळे त्यांना दंडही आकारण्यात यावा, असं म्हणत ॲडव्होकेट जाधव यांची आपलं स्टेटमेंट पूर्ण केलेलं असतं. परंतु आता मात्र जज साहेब आपला निकाल द्यायला जाणार, तर त्याचवेळी तिथे चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत यांची एंट्री झालेली असते. आता चैतन्य जज साहेबांना निकाल देण्यापासून थांबवतो आणि पुढे येत आता अर्जुनला सगळे पुरावे दाखवतो. तर आता ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार याच्या हाती पुरावे लागल्यामुळे आता जज साहेबांसमोर आपली बाजू मांडण्याची अर्जुन परवानगी मागतो. आता जज साहेब परवानगी देताच अर्जुन आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, माझी असशील माझी क्लायंट अस्मिता दीक्षित यांच्यावर सचिन दीक्षित यांनी नको ते आरोप केलेत, त्यांच्यावर चिखलफेक केली आणि त्यांच्या माहेरच्यांनासुद्धा या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला. परंतु सचिन दीक्षित यांनी केलेले आरोप हे सगळे काही खोटे आहेत, हे आता मला कोर्टासमोर सिद्ध करायचं आहे. त्यासाठी मला सचिन दीक्षित यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. तर आता जज साहेब अर्जुनला परवानगी देतात. आता अर्जुनने इथे सचिनला विटनेस बॉक्समध्ये बोलावलेलं असतं. आता सचिन विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन त्याला पहिला प्रश्न करत म्हणतो, मिस्टर सचिन दीक्षित, मला आता एक सांगा की तुम्ही माझ्या क्लायंटवर म्हणजेच अस्मिता दीक्षित यांच्यावर पहिला आरोप हाच केला की त्यांनी तुमचा संसार नीट सांभाळला नाही, हो ना? तर आता सचिन म्हणतो हो. तर अर्जुन म्हणतो, मग मला सांगा, लग्नानंतर काही दिवसातच तुम्ही कॅनडाला निघून गेलात, हे तुम्हाला तुमच्या बायकोने सांगितलं होतं का? तर सचिन म्हणतो, नाही, मला त्यावेळी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली आणि म्हणूनच मी कॅनडाला निघून गेलो. तर अर्जुन म्हणतो, म्हणजे याचाच अर्थ ज्यावेळी लग्नानंतर बायकोला नवऱ्याचा सहवास हवा असतो, नवऱ्याची गरज असते, त्यावेळी मात्र तुमच्या बायकोने तुमच्या करिअरचा विचार केला आणि त्यावेळी त्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, हो ना? तर सचिन म्हणतो, कसला सपोर्ट? अस्मिता माझ्या मागे तर सतत कटकट करायची, सतत म्हणायची परत ये असं म्हणत तिने मला खूप त्रास दिला. खरं तर जगातील सगळ्यात वाईट बायको होती अस्मिता. आता हे ऐकून अस्मितालाही धक्का बसतो. इथे मात्र प्रतापराव आणि कल्पनाताई एकमेकांकडे पाहू लागतात, कारण सचिनची ही विकृती हळूहळू सगळ्यांसमोर येऊ लागते. तर आता अर्जुन सचिनला म्हणतो, नवऱ्याला परत ये असं म्हणणारी आणि नवऱ्याची आठवण काढणारी ती जगातली वाईट बायको होती, असं तुम्हाला म्हणायचं आहे ना? ओ, एवढंच नाही, तर ती जगातील वाईट सूनही होती, हेही तुम्ही कोर्टासमोर दाखवून दिलं आहे. कारण अस्मिता दीक्षित यांनी तुमच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं, बरोबर ना? तर सचिन म्हणतो की हो. तर अर्जुन आता सचिनची उलट तपासणी करत त्याला उलट प्रश्न करत म्हणतो, मग त्यावेळी तुम्ही त्यांना थांबवलंत का नाही? तर सचिन म्हणतो, कसं थांबवणार होतो, कारण हे तर सगळं काही अस्मिताने माझ्या नकळतच केलं, यातील मला काहीच माहीत नव्हतं. ते जर मला माहीत असतं तर नक्कीच मी माझ्या आईवडिलांना माझ्यासोबत ठेवलं असतं, कारण माझ्या आईवडिलांवर माझं भरपूर प्रेम आहे. माझ्या आईवडिलांवर माझं एवढं प्रेम आहे की मी त्यांना आयुष्यभर सांभाळूही शकलो असतो. परंतु हे सगळं काही अस्मिताने स्वतःहून केलं. तिने मला काहीही विचारलं नाही किंवा याबद्दल मला काहीच कळलंसुद्धा नाही. तर आता अर्जुन सचिनला उलट प्रश्न करत म्हणतो की तुम्ही तर तुमच्या आईवडिलांच्याच घरी राहत होता ना, तरीही तुम्हाला याबद्दल काहीच कळलं नाही, हे कसं शक्य असू शकतं? याचा अर्थ त्यावेळी तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत राहतच नव्हता, तर त्यावेळी तुम्ही दुसऱ्याच ठिकाणी राहत होता. पॉईंट टू नोटेड मिलॉर्ड, असं म्हणत आता अर्जुन कोर्टासमोर मुद्दा मांडत म्हणतो की जी व्यक्ती म्हणत आहे की आपल्या आईवडिलांवर आपलं नितांत प्रेम आहे, आपण आपल्या आईवडिलांना सांभाळू शकतो, त्यांच्या सुनेने त्यांना वृद्धाश्रमात टाकलंय, परंतु त्याच व्यक्तीचा आपल्या आईवडिलांकडे लक्ष नाही आहे.
मिलॉर्ड, आता मला कोर्टासमोर अशा एका व्यक्तीला बोलावण्याची परवानगी मिळावी की जिची साक्ष सगळ्यात महत्त्वाची ठरणार आहे. म्हणजेच निराधार वृद्धाश्रमाची रिसेप्शनिस्ट मिस रुपाली देसाई. आता हे नाव ऐकल्यानंतर सचिन घाबरून जातो, कारण आता अर्जुनने अस्मितावर केलेले सगळे आरोप फेटाळून लावण्यासाठी लागणारे पुरावे आता चैतन्यने त्याच्या हाती दिलेले असतात. आता जजसाहेबांनी अर्जुनला परवानगी देताच मिस रुपाली देसाई ही आता विटनेस बॉक्समध्ये येते. त्यावेळी अर्जुन आता मिस रुपाली यांना सचिनच्या आईवडिलांचा फोटो दाखवत विचारतो की मिस रुपाली यांना तुम्ही ओळखता का? त्यावेळी रुपाली म्हणते की हो, मी या दोघांना ओळखते. हे दीक्षित आहेत. हे काही दिवसांपूर्वीच आमच्या आश्रमात आले आहेत. अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे, पण आता मला एक सांग की यांना आश्रमात घेऊन येणारी व्यक्ती इथे कोर्टात तुला दिसतेय का? तर रुपाली होकार देत म्हणते की हो, हीच आहे ती व्यक्ती. असं म्हणत आता तिने सचिनकडे बोट दाखवलेलं असतं. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून जातो. तर अर्जुन आता रुपाली यांना म्हणतो की यांना तुम्ही ओळखता का? असं म्हणत तो अस्मिताला दाखवतो. तर रुपाली म्हणू लागते की नाही, मी तर यांना कधीच पाहिलेलं नाही आहे. आत्ताच मी त्यांना पहिल्यांदा पाहत आहे. तर अर्जुन म्हणतो मग मला एक सांगा की तुमच्याजवळ म्हणजे तुमच्या वृद्धाश्रमात आलेल्या व्यक्तींबद्दल सगळी माहिती तुम्हीच ठेवत असता का? तर रुपाली म्हणते की हो, आश्रमात आल्यानंतर सगळं पेपरवर्क हे स्वतः मी करत असते आणि त्यामुळे मी तर यांना कधी पाहिलं नाही, परंतु हे मात्र मिस्टर आणि मिसेस दीक्षित यांना तिथे घेऊन आले होते. आता मात्र सचिन म्हणू लागतो की नाही, ही खोटं बोलत आहे. खरं तर मी तिथे गेलोच नव्हतो आणि हिलासुद्धा कधीही पाहिलेलं नाही. तर आता रुपाली म्हणू लागते पण मी खोटं का बोलू? त्या दिवशी तुम्हीच तर आला होता ना आणि आपलं बोलणंही झालं. तर ॲडव्होकेट जाधव ऑब्जेक्शन घेत म्हणतात हे सगळं काही काय चाललंय? कोर्टासमोर ती रिसिप्ट दिली गेली आहे की ज्याच्यावर अस्मिता दीक्षित असं नाव आहे. मग आता या रिसेप्शनिस्टची उलट तपासणी कशासाठी? तर ती म्हणू लागते ते नाव तर या सरांनीच लिहिलं होतं, परंतु एंट्री करत असताना तिथे त्यांना कोणा दुसऱ्याचं नाव देऊन चाललं नसतं. तिथे मात्र सचिन दीक्षित या नावाची एंट्री आहे. आता अर्जुनने सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोर्टासमोर दाखवून देत आता ते रजिस्टर दिलेलं असतं की ज्यामध्ये एंट्रीमध्ये सचिन दीक्षित हे नाव असतं. आता अर्जुन एंट्रीचं रजिस्टर ज्यावेळी जजसाहेबांना जवळ देतो त्यावेळी अर्जुन त्यांना म्हणतो की यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की एंट्री करत असताना 3 व्यक्तींची नावं दिलेली गेली आहेत. त्यामध्ये सचिन दीक्षित आणि त्याच्या आईवडिलांची नावं आहेत. मात्र एक्झिट ही एकाच व्यक्तीची आहे आणि ती व्यक्ती म्हणजे सचिन दीक्षित. याचा अर्थ हाच होतो की जी व्यक्ती आता आपल्या बायकोवर आरोप करत आहे की तिने त्यांच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकलं, पण माझ्या अशिलाने असं काहीही केलेलं नाही. हे सगळं काही सचिन दीक्षित यांनीच घडवून आणलेलं आहे. स्वतःच्या आईवडिलांना त्यांनी स्वतः वृद्धाश्रमात सोडलं आहे आणि हे आपल्या समोर सिद्ध होत आहे. त्यांनी माझ्या अशिलावर केलेले आरोप हे खोटे आहेत. आणि अर्जुनने आता हे सिद्ध केलेलं असतं की सचिन दीक्षित याने स्वतः त्याच्या आईवडिलांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलेलं असतं. आणि हे ज्यावेळी जजसाहेबांच्या लक्षात येतं त्यावेळी मात्र सचिन घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं किल्लेदारांच्या घरी प्रतिमा आत्या सायलीची वाट पाहत असतात. प्रतिमा आत्या म्हणतात अजून कशी नाही आली सायली? तर सुमन काकू म्हणतात येईल हो, कारण अर्जुन म्हणालाय ना कोर्टातील कामकाज झाल्यानंतर तो घेऊन येईल, मग तुम्ही काळजी नका करू, सायली येईलच. प्रतिमा आत्या म्हणतात हो, मला तर सायली कधी येते असं झालंय. मी सायलीसाठी खूप सारी निशिगंधाची फुलं काढून ठेवलीत, तिला आवडतात ना, आणि दूधवाल्याला सांगितलंय की उद्यापासून जरा जास्तीचं दूध दे. सायलीची मला अगदी मनापासून काळजी घ्यायची आहे, तिला काहीच कमी पडू द्यायचं नाही. त्याचवेळी दरवाजावर एक व्यक्ती येते आणि म्हणू लागते हे किल्लेदारांचंच घर आहे ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात हो, काय काम आहे? तर आणि तुम्हाला कोणी पाठवलंय? तर ते म्हणू लागतात की मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी मला इथे पाठवलं आहे. साहेबांच्या मिसेस इथेच राहायला येणार आहेत ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात की हो, पण तुम्हाला का पाठवलंय त्यांनी? तर ते म्हणू लागतात इथे असणाऱ्या सगळ्या फर्निचरच्या टोकांना त्यांनी सेफ्टी गार्ड बसवायला सांगितलं आहे. आता हे ऐकून प्रतिमा आत्यांना धक्काच बसतो. प्रतिमा आत्या म्हणतात सेफ्टी गार्ड? तर ते म्हणतात की हो, साहेबांच्या मिसेस इथेच राहणार आहेत ना, मग त्यांना कुठल्याही फर्निचरचं टोक लागू नये यासाठी साहेबांनी हे काम मला करायला सांगितलं आहे.
तर प्रतिमा आत्या म्हणतात बरं ठीक आहे, पण यामध्ये काय आहे? तर ते म्हणू लागतात या बॉक्समध्ये बॉटल आहेत. साहेबांनी मला या बॉटल जागोजागी भरून ठेवायला सांगितले आहेत आणि एवढंच नाही तर बाथरूममध्ये अँटी स्लिप पॅड बसवायला सांगितलं आहे. आता हे ऐकून प्रतिमा आत्यांना हसायलाच येतं. तर ते म्हणू लागतात मॅडम मी माझ्या कामाला सुरुवात करू का? तर प्रतिमा आत्या म्हणतात हो हो चालेल, काहीच हरकत नाही. आता ते कामाला निघून जातात. तर प्रतिमा आत्या हसतच सुमन काकूंना म्हणतात सुमन अगं बघ ना, अर्जुनला सायलीची किती काळजी आहे. अर्जुन सायलीची इतकी काळजी घेतोय जसा काही या जगात तो एकटाच बाबा होणार आहे. सुमन काकू म्हणतात असू देत ना, असा नवरा मिळायला भाग्य लागतं. आता मात्र प्रतिमा आत्या त्यांच्या विचारात हरवून जातात. सुमन काकू प्रतिमा आत्यांना विचारतात काय झालं वहिनी, कोणत्या विचारात हरवून गेलाय? तर प्रतिमा आत्या म्हणतात बघ ना सुमन, आज जर तन्वी असती तर ती आज अर्जुनची बायको असली असती आणि आज ती सुद्धा गरोदर असली असती ना. मग एक आई म्हणून मी तिचे किती लाड केले असते, तिचे सगळे हट्ट पुरवले असते. पूर्णाजींची सुद्धा हीच इच्छा होती ना की अर्जुन आणि तन्वीचं लग्न व्हावं. पण आज तन्वीच्या जागी सायली आहे. पण त्या ठिकाणी तन्वी असती तर अर्जुनने अशीच काळजी घेतली असती ना. मी सुद्धा तिची खूप काळजी घेतली असती. तर सुमन काकू म्हणतात सायली सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलीसारखीच आहे ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात हो तर, पण तन्वीची आठवण यायची काही राहत नाही. पण आता काय करणार, आता तर पर्यायच नाहीये. यांनी तर आता फरमानच काढलंय की तन्वीचा शोध घ्यायचा नाही. मग काय, विषयच संपला. प्रतिमा आत्यांच्या मनाला खूप वाईट वाटत असतं. सुमन काकूही दुःखी होतात, कारण प्रत्येकाला अजूनही तन्वीची आठवण येत असते, तिची उणीव भासत असते. तर प्रतिमा आत्या म्हणतात जाऊ देत, पण आपल्याला आता सायलीची काळजी घेता येते, तिचे लाड करता येतात ना. मग झालं तर सुमन काकू म्हणतात हो ना, आता सायली इथे असेपर्यंत तुमच्या मनाला वाटतील तेवढे तिचे लाड करून घ्या, तिचे सगळे लाड पुरवा. प्रतिमा आत्या आणि सुमन काकू खुश असतात. तर इकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं आता अर्जुन रुपालीला जायला सांगतो आणि त्यानंतर अर्जुन जज साहेबांना म्हणतो की आता कोर्टासमोर मी अशा एका व्यक्तीला बोलावणार आहे की ज्याच्या साक्षी, ज्याच्या स्टेटमेंटमुळेच आपल्याला सचिन दीक्षित यांची खरी ओळख कळणार आहे. आता जज साहेब परवानगी देतात. अर्जुनने ज्या व्यक्तीला कोर्टात बोलावलेलं असतं त्या व्यक्तीला पाहून सचिनच्या पायाखालची जमीनच सरकते. आता अर्जुनने ज्या व्यक्तीला बोलावलेलं असतं ते विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन पहिला प्रश्न करत म्हणतो की तुमचं नाव? तर ते म्हणतात माझं नाव अक्षय भगारे. तर अर्जुन म्हणतो तुम्ही यांना ओळखता का? तर ते म्हणतात की हो, हा तर सचिन दीक्षित आहे. अर्जुन म्हणतो तुम्ही यांना कसे काय ओळखता? तर आता ते म्हणतात की माझी आणि सचिन दीक्षित यांची ओळख कॅनडामध्येच झाली, कारण मी एक फायनान्सर आहे आणि म्हणूनच सचिन दीक्षित यांनी माझ्याकडून खूप मोठ्या रकमेचं लोन घेतलं. खरं तर मी त्यांना लोन दिलं कारण ही व्यक्ती आपल्या देशातील आहे आणि आपल्या ओळखीतली आहे, परंतु सचिन दीक्षित यांनी माझी फसवणूक केली. त्यांनी माझं लोन फेडलंच नाही. त्यांनी मला आत्तापर्यंत एकही रुपया दिला नाही. त्यानंतर मला कळालं की ती व्यक्ती कॅनडातून बाहेर पडली आहे. हा पुन्हा भारतात आला. त्यावेळी मी माझ्या काही माणसांना इथे पाठवलं, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ही मात्र व्यक्ती हाती लागलीच नाही. वारंवार त्याला वॉर्निंग देण्यात आली, परंतु हा नेहमी फक्त आश्वासन देत राहिला की मी तुमचे पैसे देईन, परंतु आत्तापर्यंत त्यांनी एकही रुपया परत केलेला नाही. अर्जुन म्हणतो काय, आत्ताच तर त्याने काही दिवसांपूर्वी असं समजलंय की कॅनडाच्या एखाद्या अकाउंटमध्ये भली मोठी रक्कम टाकली आहे. तर ते म्हणतात ते कुठल्या तरी दुसऱ्या लोनबद्दल असेल, कारण याने कॅनडामध्ये बरीच लोन घेतली आहेत आणि त्यापैकीच कुठलं तरी एक असेल, परंतु माझे मात्र पैसे अजूनपर्यंत दिलेले नाही. हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे, कारण ज्यावेळी हा कॅनडातून भारतात आला त्यावेळी मी चौकशी केली, त्यावेळी मला कळालं की सचिन दीक्षित एक नंबरची फ्रॉड व्यक्ती आहे. एवढंच काय तर कॅनडामध्ये असताना त्याने 1-2 मुलींना फसवलं सुद्धा, त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. मी तुमच्याशी लग्न करेन असं आश्वासन दिलं आणि त्यांना सुद्धा लुबाडलं. आता मात्र सचिनचं खरं रूप अस्मितासमोर आणि सर्वांसमोरच आलेलं असतं. अक्षय यांनी सचिनची सगळी सत्य परिस्थिती कोर्टासमोर मांडलेली असते आणि सचिनचं खरं रूप सगळ्यांनाच कळतं. तर त्यावेळी ॲडव्होकेट जाधव ऑब्जेक्शन घेत म्हणतात माय लॉर्ड, खरं तर हे सगळं काही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना बोलायला भाग पाडलं असेल आणि म्हणूनच हे सगळं काही हे बोलत असतील. हे सगळं काही बोलणं म्हणजे हे सगळे पुरावे असू शकतात असं तर होऊच शकत नाही ना. तर त्यावेळी अर्जुन आता वकील साहेबांना म्हणतो ॲडव्होकेट जाधव,
तुम्हाला काय वाटते की ह्या संदर्भात माझ्याकडे कुठलेच पुरावे नसतील? आता मात्र अर्जुन जे काही कोर्टासमोर मांडत असतो ते सगळं काही पुराव्यानिशी असतं. अर्जुन म्हणतो पुरावे आहेत माझ्याकडे असं म्हणत आता अर्जुन अक्षय यांना म्हणतो की तुमच्याकडे असणारे पुरावे द्या. तर आता अक्षय यांच्याजवळ असणारा एनव्हलप ते अर्जुनच्या हातात देतात. अर्जुन म्हणतो जज साहेब, यामध्ये कॅनडामध्ये असताना सचिन दीक्षित यांनी इतर 2 मुलींसोबत ठेवलेला संपर्क, त्यांच्यासोबत केलेलं चॅट आणि कॉल रेकॉर्ड हे सगळं काही आहे असं म्हणत आता अर्जुनने सर्व पुरावे कोर्टासमोर सादर केलेले असतात. आता जज साहेब पुरावे पाहतात तर दुसरीकडे अभिमानाने अश्विन प्रतापरावांना म्हणतो, डॅड, हा खरा अर्जुन सुभेदार आहे. मगाशी आपल्याला वाटलं होतं की दादाजवळ आता कुठलाच पुरावा नाही, परंतु दादाने सगळे पत्ते असे लपवून ठेवले होते. तर आता प्रतापराव म्हणतात की हो, आणि वेळ आल्यावर सगळे पत्ते आता असे उघड केले आहेत. आता सगळ्यांनाच अर्जुनच्या या कामगिरीचा अभिमान वाटत असतो. आता अर्जुन अक्षय यांना जायला सांगतो. तर त्यानंतर अर्जुन परवानगी मागत म्हणतो, मी लॉर्ड, आता मला ॲडव्होकेट देशमाने यांना प्रश्न विचारण्याची परवानगी हवी आहे. त्यावेळी जज साहेब परवानगी देतात. तर आता कोर्टात ॲडव्होकेट देशमाने यांची एंट्री झालेली असते. आता ॲडव्होकेट देशमाने विटनेस बॉक्समध्ये येताच अर्जुन त्यांना म्हणतो, ॲडव्होकेट देशमाने, तुम्ही सचिन दीक्षित यांच्याबद्दल काय सांगाल? आता सचिन घाबरलेला असतो आणि ॲडव्होकेट देशमाने यांना बोलू नको असं सांगत असतो. परंतु ॲडव्होकेट देशमाने हे काही सचिनकडे लक्ष देत नाहीत आणि म्हणतात, सांगणार, सगळं काही सांगणार. आतापर्यंत मी गप्प होतो कारण माझा नाईलाज होता, परंतु आता नाही. आता मी सगळं सत्य सांगणार. या सचिन दीक्षितचं सगळं सत्य मी कोर्टात सांगणार. आता मात्र सचिनला चांगलाच घाम फुटलेला असतो, तो घाबरून गेलेला असतो. आता ॲडव्होकेट देशमाने आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, यानेच मला महिपत शिकरेचं वकीलपत्र घ्यायला लावलं होतं, त्याला तुरुंगात सोडण्यासाठी. महिपत शिकरे यांना तुरुंगातून सोडण्यासाठी याचेच प्रयत्न चालू होते आणि त्यावेळी माझी इच्छा नसताना सुद्धा मला ते वकीलपत्र घ्यावं लागलं, कारण या राक्षसाने माझ्या मुलीला किडनॅप केलं होतं. अर्जुन आता ॲडव्होकेट देशमाने यांना म्हणतो, ॲडव्होकेट देशमाने, सचिन दीक्षित याने नक्की तुमच्या मुलीसोबत काय केलं होतं हे कोर्टात तुम्ही प्लीज सांगाल का? तर ॲडव्होकेट देशमाने आता सचिनवर खूप चिडलेले असतात आणि त्यामुळेच सचिनची विकृती देशमाने वकील आता कोर्टासमोर सांगत म्हणतात की हो, आता तेही सांगणार. एक एक गोष्ट मी सविस्तर सांगणार, परंतु या राक्षसाला शिक्षा व्हायलाच हवी. आता सचिनने त्यांच्या मुलीला दिलेला त्रास, कशा प्रकारे तिला किडनॅप केलं, हे सगळं काही आता ॲडव्होकेट देशमाने कोर्टासमोर सांगू लागतात. त्यांच्या मुलीची ती अवस्था आणि आपल्याला दिलेली धमकी. त्यावेळी सचिन म्हणालेला असतो, जोपर्यंत महिपत शिकरे यांचं वकीलपत्र तुम्ही घेत नाही तोपर्यंत तुमची मुलगी याच अवस्थेत राहणार, तिची हीच अवस्था तुम्हाला पाहायला मिळणार. त्यावेळी मात्र ॲडव्होकेट देशमाने घाबरून गेलेले असतात आणि म्हणूनच त्यांनी महिपत शिकरे यांचं वकीलपत्र घेतलेलं असतं. आता सचिनबद्दल अजून एक सत्य कोर्टासमोर आलेलं असतं आणि ते ऐकून सर्वांनाच धक्का बसतो, कारण सचिनची ही विकृत प्रवृत्ती आता हळूहळू कोर्टासमोर येऊ लागते आणि सचिन नक्की कसा आहे हे कोर्टासमोर सत्य सगळ्यांना कळालेलं असतं. आता अर्जुन ॲडव्होकेट देशमाने यांना जायला सांगतो आणि त्यानंतर कोर्टासमोर आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, मी लॉर्ड, आता निराधार वृद्धाश्रमाच्या रिसेप्शनिस्ट रुपाली देसाई, त्यानंतर आता इथे आलेले अक्षय भगारे आणि त्यानंतर देशमाने यांनी कोर्टासमोर सचिन दीक्षित नक्की कसा आहे हे सगळं काही मांडलं. यावरून हेच सिद्ध होतं की सचिन दीक्षित यांनी माझे क्लायंट अस्मिता दीक्षित यांच्यावर खोटे आरोप केलेत, कारण त्यांचा हा खरा मुखवटा लपवण्यासाठी हे सगळं काही घडवून आणलं. मिलॉर्ड, जी व्यक्ती एका छोट्या मुलीला किडनॅप करून महिपत शिकरे यांच्यासारख्या गुन्हेगाराला सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्याला सोडवतो, ती व्यक्ती आपल्या बायकोला किती त्रास देत असेल आणि ती व्यक्ती आपल्या मुलाला सांभाळू शकते का, हे कोर्टाला मला वेगळं सांगायची काहीच गरज नाही. अर्जुन पुढे म्हणतो, आणि म्हणूनच माझी कोर्टाला विनंती आहे की माझी अश्शील अस्मिता दीक्षित यांना सचिन दीक्षित यांच्यापासून डिवोर्स मिळावा. एवढंच नाही तर अस्मिता दीक्षित यांनी कोर्टासमोर जी एनेमनी मागितली आहे ती सचिन दीक्षित यांच्याकडून मिळवून द्यावी. एवढंच मला कोर्टासमोर सांगायचं आहे आणि अस्मिता दीक्षित यांना योग्य तो न्याय मिळावा, असं म्हणत अर्जुनने आपलं स्टेटमेंट पूर्ण केलेलं असतं.
तर आता कोर्ट आपला निकाल देत जज साहेब म्हणतात की आता सर्व साक्षी पुरावे पाहता हे कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचलं आहे की स्वतःच्या आईवडिलांना फसवून वृद्धाश्रमात टाकणं, कर्जाची परतफेड न करणं, तर एका लहान मुलीचं अपहरण करणं याबाबत सचिन दीक्षित यांच्यावर वेगळा खटला चालू करणं, तर त्याचप्रमाणे अस्मिता दीक्षित यांना सचिन दीक्षित यांच्यापासून घटस्फोट दिला जात आहे. कोर्ट या घटस्फोटाला मंजुरी देत आहे. हे ऐकून अस्मिता खुश होते, तर सचिनला पुढे जज साहेबांनी चांगली शिक्षा सुनावलेली असते. ती म्हणजे अस्मिता दीक्षित यांनी जितकी पोटगी मागितलेली आहे ती सगळी पोटगी सचिन दीक्षित यांना द्यावी लागणार आहे. तसंच अस्मिता दीक्षित यांचा मानसिक छळ केल्यामुळे सचिन दीक्षित यांना कोर्ट दंड आकारत आहे असं म्हणत आता या सगळ्यामध्ये सचिनच अडकलेला असतो आणि शेवटी अर्जुनने अस्मिताला न्याय मिळवून दिलेला असतो. आता कोर्टाचं कामकाज थांबताच अस्मिताला अजिबातच सहन होत नसतं. अस्मिता सचिनच्या समोर येऊन उभी राहते आणि सचिनला म्हणते, सचिन, खरं तर तुझी हीच लायकी आहे. तुला काय वाटतंय की हे सगळं काही केल्यानंतर तू समाजात वर मान करून फिरशील आणि मी तुला फिरू देईन? तर अर्जुन सचिनला म्हणतो, तुला खूप कॉन्फिडन्स होता ना की तू ही केस जिंकणार म्हणून, मग आता काय झालं? आता मात्र सचिनची बोलतीच बंद होते. तर सायली म्हणते, ही तर तुझ्याच कर्माची फळं आहेत असं म्हणत आता सायलीसुद्धा काही थांबत नाही. तर सायली पुढे सचिनला म्हणते की जसं करावं तसं भरावं. तर सचिन म्हणतो, बोला, जितकं पाहिजे तितकं बोलून घ्या. पण हे सगळं इथेच संपणार नाही आहे हां. त्यावेळी अस्मिता सचिनला म्हणते, आता सगळं संपलंय सचिन, आता तुझा आणि माझा काहीही संबंध नाही आहे आणि हे आता कोर्टानेच सांगितलं आहे. हा निकाल कोर्टानेच दिला आहे. माझ्या मनातून तर तू उतरलाच होतास, परंतु आता आपल्या लग्नाची राहिलेली खूनसुद्धा मी माझ्या आयुष्यातून कायमची उतरवून टाकणार आहे. अस्मिता तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढते आणि म्हणू लागते, या मंगळसूत्राचा मान तर तू कधी ठेवलाच नाहीस, परंतु तरीसुद्धा मी हे मंगळसूत्र जपत आली, परंतु यापुढे मी असं काहीही करणार नाही असं म्हणत आता अस्मिता ते मंगळसूत्र तिथेच ठेवते आणि रागानेच तिथून निघून जाते. आता सर्वच जण तिथून निघून जातात. इथे मात्र सचिन केस हरलेला असतो आणि शेवटी सचिनला अस्मिताने जेवढी मागितलेली असते तेवढी सगळी पोटगी द्यावी लागते. त्यामुळे सचिन खूप चिडलेला असतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रतिमा आत्या सायलीच्या हातामध्ये एक कॅसेट देतात आणि म्हणू लागतात, ही लहान तन्वीच्या बोबड्या आवाजातील शुभम करोतीची कॅसेट आहे. आता ज्यावेळी सायली ते कॅसेट प्ले करते आणि त्यातील तो तन्वीचा आवाज ऐकते त्यावेळी मात्र सायली अस्वस्थ होते. आता हा आवाज ऐकल्यानंतर सायली प्रतिमा आत्यांना प्रश्न करत म्हणते, प्रतिमा आत्या, तुमची खात्री आहे की हा आवाज तन्वीचाच आहे? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो असं म्हणत प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. तर सायली म्हणते, मला असं का वाटते की हा आवाज माझा आहे? पण खरंच हा आवाज माझा असेल तर ते मला कोण सांगेल? आता सायलीच ही खरी तन्वी आहे हे सायलीला सत्य कोण सांगेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.